नमस्कार, प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। चिल्लर सापडला, चिल्लरला अटक झाली। चिल्लरला आणण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक रवानाही झालेलं आहे। अगदी बरोबर, मी जे सांगतोय तेच तुम्ही ऐकताय। प्रशांत कोरटकरला अखेर अटक झालेली आहे। कुठे? हेच तर मी सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओतनं। त्यामुळे तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो शेअर करा, तो लाईक करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। जवळपास मला तारीख थोडीशी मी मागे पुढे आहे, पण 15 फेब्रुवारी असेल किंवा 25 फेब्रुवारी असेल, पण या दिवसापासून प्रशांत कोरटकर नावाचा हा महाभाग फरार झाला। आमच्या छत्रपती शिवरायांचा, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत, अपमानित शब्द वापरून त्याने आमच्या शिवरायांचा अपमान केला। इतिहास तज्ञ किंवा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर हा माणूस फरार झाला। पोलिसांना सापडू शकत नाही। केवढं मोठं यश आहे आमच्या पोलिसांचं की तो 1.25 महिना फरार राहिला। हा कुठे कुठे गेला? हा मुंबईत आला। हा प्रशांत कोरटकर नंतर चंद्रपूरमध्ये गेला। मग त्याचे फोटो व्हायरल झाले की तो दुबईत गेलेला आहे, पण नंतर कळलं नाही ते त्याचे फोटो 2023 मधले आहेत। मग हा प्रशांत कोरटकर कुठे गेला, याच्या मागे कोण आहे, याला कोण वाचवत आहे, असे सगळे प्रश्न खरं तर पुढे यायला लागले। पण मंडळी, ज्या प्रशांत कोरटकरने आमच्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल अपमानास्पद शब्द वापरले, ज्या कोरटकरनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द वापरले, काहीही झालं तरी त्याला अटक व्हायलाच पाहिजे होती आणि आज तो सुदिन उगवलेला आहे, तब्बल 1.25 महिन्यानंतर। खरं तर आजचा दिवस म्हणजे मी या निमित्ताने, मी जरी आधी पोलिसांचं यश म्हटलेलं असलं, 1.25 महिना त्याला फरार ठेवण्यामध्ये असं जरी मी म्हटलं असलं, तरी मी हे नक्की म्हणतो की खरंच मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी या निमित्ताने कौतुक करतो की अखेर या प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे, सरकारला यश आलेलं आहे। आणि एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीनं अत्यंत संयमाने पावले टाकतायत आणि ते खात्रीशीर पहिल्यापासून सांगत होते की प्रशांत कोरटकर सारख्या चिल्लर माणसाला अटक होणार, आणि म्हणूनच मी पहिल्यांदा याला चिल्लर म्हटलं। खरंच तो चिल्लर माणूस आहे आणि अशा माणसांनी अशा पद्धतीचे अपशब्द वापरलेले आहेत। ते जाऊ दे, पण शेवटी प्रशांत कोरटकर सापडला कुठे? तर प्रशांत कोरटकर सगळं गाव हिंडल्यानंतर तेलंगणामध्ये सापडला आहे आणि तेलंगणामध्ये त्याला अटक झालेली आहे। आता कोल्हापूरचं एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी तेलंगणामध्ये गेलेलं आहे। हे सगळी आनंदाची गोष्ट असली तरी एवढ्यावर थांबणार नाही, हा इशारा इंद्रजित सावंत यांनी दिलेला आहे, हा इशारा शिवप्रेमींनी दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे त्याला अटक झाली, याचं आम्ही स्वागतच करतो, अटक व्हायलाच पाहिजे होती, पण त्याला आता कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। हा प्रशांत कोरटकर देशद्रोही आहे असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला पाहिजे। या प्रशांत कोरटकरला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळात, कारण अटक झाली आहे, आता तो पुन्हा एकदा जामिनासाठी प्रयत्न करेल, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जामीन मिळता कामा नये, हा मोकाट फिरता कामा नये, अशी मागणी आता इंद्रजित सावंत आणि शिवप्रेमींनी केली आहे। मी सुरुवातीला एक योगायोग असं म्हणालो, तो याच्यासाठी कारण पहिल्यांदा एक जामीन मिळवण्यामध्ये हा प्रशांत कोरटकर यशस्वी झाला, पण पुन्हा एकदा आपल्याला जामीन मिळावं आणि आपण बाहेर मोकाट फिरावं यासाठी यांनी उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेतलेली होती। पण योगायोग हा आहे की अगदी म्हणजे आज त्याला जी अटक झाली, ही अटक होण्याच्या काही तास आधी त्यानं आपला जामीन अर्ज मागे घेतला। आता याला कोणता योगायोग म्हणायचा? म्हणजे या प्रशांत कोरटकरच्या मागे कोणी त्याला वाचवणारी शक्ती आहे का, की जी त्याला आता असं सांगू पाहतीये की प्रशांत कोरटकर, आता तुमचा जामीन होणे शक्य नाही, तेव्हा तुम्ही जामीन अर्ज मागे घ्या, आणि दुसऱ्या क्षणाला त्याला अटक होते। आता सगळ्या शिवप्रेमींची ही सुद्धा मागणी आहे की प्रशांत कोरटकरला जो कोणी वाचवतोय, जो कोणी त्याच्या पाठीमागे आहे, जी शक्ती त्याच्या मागे आहे,
ती सुद्धा कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे। यासाठी प्रशांत कोरटकरला आता ताब्यात घ्या, त्याला त्या पोलिसांकडनं त्याची रिमांड घ्या आणि त्याच्याकडनं हे सगळं वदवून घ्या की हे कृत्य करायला त्याला कोणी भाग पाडलाय। शेवटी व्हिडिओच्या अखेर मी एवढंच म्हणेन की सरकारला यश आलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याला यश आलेलं आहे आणि हा चिल्लर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे, त्याला अटक झालेली आहे। आता त्याची रवानगी ही कारागृहातच आहे, हे अगदी खरं आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये यावरनं अजून वेगळं काय राजकारण होतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। पण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा।